Hello friends, good morning all of you. Myself Arjun Gaikwad from Sri Shivaji High School, Bodhegaon. Friends, today we are going to learn how to solve first activity of learning outcome number 16. Use quotation, idiomatic expressions, etc. appropriately in writing. So friends, in this activity is based on quotation and idiomatic expressions. या ठिकाणी आपण कोटेशन आणि इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स याच्यामध्ये नेमका काय बदल असतो, काय फरक असतो तो आपण अभ्यासणार आहोत. Dear friends, in this activity we shall discuss the difference between quotation and idiomatic expression. विद्यार्थ्यांनो, या ॲक्टिव्हिटीमध्ये काय समजलं पाहिजे बघा. तर कोटेशन आणि इडिओमॅटिक एक्सप्रेशनमधला फरक आपल्या लक्षात आला पाहिजे. आणि या कोटेशनचा व इडिओमॅटिक एक्सप्रेशनचा वापर का केला जातो, तर आपली जी लँग्वेज आहे ती अधिक इफेक्टिव्ह करण्यासाठी यांचा वापर आपण करत असतो. नाव there are some instructions for you as usual. The first instruction, some examples of quotations, idiomatic expressions are given below. Quotations आणि idiomatic expressionची काही उदाहरणे खाली दिलेली आहेत. Then second, read them carefully and classify accordingly. ही काही जी उदाहरणे दिलेली आहेत ती तुम्ही काळजीपूर्वक वाचा व सांगितल्याप्रमाणे क्लासिफिकेशन करा, म्हणजेच वर्गीकरण करा. नाव लेट्स सी लर्निंग ॲक्टिव्हिटी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. कोटेशन्स व इडिओमॅटिक एक्सप्रेशनची ही एक्झाम्पल्स आहेत. सो यू हॅव टू डिस्टिंग्विश देम बिटवीन इडियम्स अँड कोटेशन्स. सो we will do this activity, but before that we should learn what is the meaning the quotation and idiomatic expressions. See friends, here you can see the definition of quotation and idiomatic expressions. Quotation आणि idiomatic expressionचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे, सांगितलेला आहे. Quotation. A quotation is an impactful statement of any great person made at the specific situation, being praised and used by many all times. Quotation म्हणजे एक असं वाक्य असतं जे ग्रेट पर्सन्स, महान व्यक्तिमत्व, थोर व्यक्तिमत्व यांच्या तोंडून ते निघालेलं असतं. प्रसिद्ध व्यक्ती, थोर व्यक्ती, महान व्यक्ती काही वेळेला असे काही वाक्य बोलून जातात, जी वाक्ये जशीच्या तसे तिथून पुढे माणसे वापरायला सुरुवात करतात. दीज सेंटेन्सेस आर कॉल्ड कोटेशन्स. अशा सेंटेन्सला कोटेशन असे म्हटलं जातं. सो कोटेशन्स आपण यूज कसं करतो त्याचं एक एक्झाम्पल येथे दाखवलं आहे बघा. जॉन किट्स सेज ब्युटी इज ट्रूथ अँड ट्रूथ इज ब्युटी. कोटेशन ज्यांनी म्हटलं आहे त्यांचा उल्लेख करणंसुद्धा महत्त्वाचं असतं. या ठिकाणी जॉन किट्स यांचं नाव आपण दिलेलं आहे. दुसरं एक्झाम्पल येथे दिलेलं आहे. ऑलिव्हर गोल्डस्मिथ सेज वेअर वेल्थ अक्युमुलेट्स मेन डिके. आता आपण दुसरी गोष्ट शिकणार आहोत, ती म्हणजे इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स म्हणजे काय. So definition is given here. Idiomatic expressions, it is a phrase or a group of words which has a different meaning than the actual words used. आता याला मराठीत म्हण असं म्हटले जातं. आपण पाहतो म्हणीमध्ये असलेले शब्द वेगळेच असतात आणि त्यांचा अर्थ मात्र त्या ॲक्च्युअल वर्ड्सपेक्षा वेगळा काहीतरी असतो. तोच अर्थ येथे सांगितलेला आहे. इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स म्हणजे अशी फ्रेज किंवा शब्दांचा असा समूह
की ज्यांचा अर्थ मूळ शब्दांपेक्षा वेगळा काहीतरी असतो. मग बघा या ठिकाणी तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. कूल ॲज अ ककुंबर, काम इन डिफिकल्ट ऑर फ्रस्ट्रेशन, याचा अर्थ आहे शांत राहणे. डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. आता ही पण एक इडियोमॅटिक फ्रेज आहे. याचा अर्थ काय आहे? डोंट जज एनिथिंग बाय इट्स अपीअरन्स. एखाद्याकडे फक्त पाहून त्याला जज करू नका, असा याचा अर्थ होतो. आता आपल्याला इथं नेमका अर्थ कळाला आहे की कोटेशन म्हणजे काय आणि इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स म्हणजे काय. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला काही कोटेशन्स आणि काही इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स येथे दिलेले आहेत. ती बघा. स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. टिळकांचं हे वाक्य आहे. देन सेकंड, नी जर्क रिॲक्शन. आता या ठिकाणी कोणी म्हटलं हे दिलेलं नाही आहे. म्हणजे ज्या ठिकाणी जो वक्ता असतो, ज्याच्या तोंडून हे वाक्य आलं आहे, ते दिलेलं नसतं. ती शक्यतो इडियम असतात. देन डेअर डेव्हिल. या ठिकाणी सुद्धा हे कोणी म्हटलं हे दिलेलं नाही आहे. म्हणजे ही सुद्धा इडियोमॅटिक एक्सप्रेशन असणार आहे. गो गेटर, इडियोमॅटिक एक्सप्रेशन आहे ही सुद्धा. मात्र शेवटचं जे एक्झाम्पल आहे येथे थोडासा बदल तुम्हाला दिसेल. ओन्ली टू थिंग्स आर इनफायनाईट, द युनिव्हर्स अँड स्टुपिडिटी. आईन्स्टाईन. हे वाक्य कोणी म्हटलेलं आहे? आईन्स्टाईन यांनी. म्हणजेच जी वाक्य महान पुरुषांच्या, महान व्यक्तींच्या तोंडून निघालेले असतात त्यांना आपण काय म्हणतो? कोटेशन्स. सो द ॲक्टिव्हिटी विच यू हॅव टू सॉल्व इज दिस. तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे ती इथं मी सोडून दाखवलेली आहे. तुम्हाला एक टेबल दिलेला आहे कोटेशनचा आणि इडियोमॅटिक एक्सप्रेशनचा, आणि या शब्दापैकी तुम्हाला हे डिस्टिंग्विश करायचं होतं, वर्गीकरण करायचं होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी मी कोटेशन्स घेतलेले आहेत. बघा कोटेशन्स कोणते आहेत. स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट बाय टिळक. देन ओनली टू थिंग्स आर इनफायनाईट, द युनिव्हर्स अँड स्टुपिडिटी. आईन्स्टाईन. मग आता इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स कोणकोणते आहेत ते बघा. नी जर्क रिॲक्शन, डेअर डेव्हिल, गो गेटर, यासारखी ही इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स आहेत. सो यू हॅव टू राईट दिस ॲज ॲन आन्सर ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. आता प्रॅक्टिससाठी तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे बघा. राईट इन युअर ओन वर्ड्स कोटेशन मीन्स अँड इडियम मीन्स. मगाशी आपण पाहिलं कोटेशनचा अर्थ काय आहे आणि इडियमचा अर्थ काय आहे, पण हेच तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये सुद्धा इथे मांडायला सांगितलं आहे, जे मी या ठिकाणी दिलं आहे. कोटेशन मीन्स सेंटेन्स और फ्रेज टोल्ड बाय समवन हू इज व्हेरी ग्रेट पर्सन विच इज यूज्ड बाय अदर पीपल इन देअर सेंटेन्स. असं वाक्य जे ग्रेट पर्सन यांच्या तोंडातून निघालेलं असतं आणि हेच वाक्य बाकीची भरपूर माणसं यूज करत असतात. देन सेकंड, इडियम मीन्स फ्रेज यूज्ड बाय पीपल विच हॅज अदर डिफरंट मिनिंग दॅन इट्स ॲक्च्युअल मिनिंग. तिथे THAN राहिलं आहे. दॅन इट्स ॲक्च्युअल मिनिंग. अशी फ्रेज ज्याला त्याच्या स्वतःच्या अर्थापेक्षा वेगळाच काहीतरी अर्थ असतो, इट इज कॉल्ड ॲज इडियम. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन इज हिअर. यूज द अबव इडियम्स in your sentences. And next, use the above quotations in your writing. तुमच्या रायटिंगमध्ये ही कोटेशन्स तुम्हाला यूज करायची आहेत. या ठिकाणी मी तुम्हाला कोटेशन्स यूज करून दाखवलीत बघा. You can see there are two quotations which are given there and I have used those quotations in my sentences like this. Number 1, Swaraj is my birthright and I shall have it. Tilak. We should dare to ask our rights. इथे टू आणि आस्कमध्ये स्पेस द्यायचा राहिला आहे आणि आवरचा आर राहिला बघा. आवर राईट्स लाईक
Tilak, he say स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. स्वराज या ठिकाणी सुद्धा आर प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. देन सेकंड वन, ओनली टू थिंग्स आर इनफायनाईट, द युनिवर्स अँड स्टुपिडिटी. आइन्स्टाईन से नथिंग इज फायनाईट इन दिस वर्ल्ड ॲज आइन्स्टाईन से वन डे. ओनली टू थिंग्स आर इनफायनाईट, द युनिवर्स अँड stupidity. So here we have completed this activity. Then see extension activity as called parallel activity. Find the idioms from your course book and use them in your own sentence. हे काय लिहिण्याची इथे गरज नाही, मात्र तुम्ही एक काम करायचं आहे, तुमच्या कोर्स बुकमध्ये जेवढ्या इडियम्स तुम्हाला सापडणार आहेत त्या शोधून काढायच्यात आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला वाक्य तयार करायचे आहेत. सो ओके फ्रेंड्स, वी आर गोइंग टू स्टॉप हियर. टुमॉरो वी विल सी नेक्स्ट ॲक्टिव्हिटी फ्रॉम ब्रिज कोर्स. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.